मुंबई महापालिकेत पुढची 5 वर्ष कशी असणार आहेत याचं चित्र पहिल्याच दिवशी दिसून आलं। महापौर निवडणुकीच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात जय श्रीराम आणि मोदीच्या घोषणा देऊन पालिका सभागृह दणाणून सोडलं। त्यानंतर भाजप नगरसेवकांकडून देवाभाऊचा गजर सुरू झाला। त्यावेळी ठाकरेंच्या नगरसेवकांनी ठाकरे नावाचा जयघोष सुरू केला। त्या घोषणांमुळे पालिकेचं सभागृह दणाणून गेलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम सभागृहाच्या गॅलरीत बसून शांतपणे हा प्रकार पाहत होते। मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं माघार घेतल्यामुळे बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झालं होतं। त्यानुसार पीठासीन अधिकारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दोन्ही नावांची महापालिका सभागृहात घोषणा केली। रितू तावडे यांना विनंती करतो। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पीठासीन अधिकारी भूषण गगराणी यांच्या नावावर आक्षेप घेतला। हा आक्षेप गगराणी यांनी सरकारच्या आदेशानुसार फेटाळून लावला। यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला। श्रद्धा जाधव सलग 7 वेळा या सभागृहात त्या निवडून आलेल्या आहेत आणि इतकं असं काय घडलं की आपण त्या मिनिटाला सुद्धा कामकाजापुरतं सुद्धा आपण त्यांना ते कामकाज करायला दिलं नाही किंवा याचाच आम्ही खरा निषेध करतो। आयुक्तांनी महापौर आणि उपमहापौरांना पदभार स्वीकारण्यास सांगितलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते। संजय घाडे यांना विनंती करतो की त्यांनी तब्बल 44 वर्षानंतर मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर असणार आहे। आमचा हा प्रयत्न असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू। मी तर याही पलीकडे पुढे जाऊन सांगते की मी सभागृह चालवत असताना तुम्हाला दिसेल, अन्यथा मी इतर वेळी माझ्या महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त मी महापौर म्हणून तुम्हाला रस्त्यावरती उभी राहून लोकांच्या सर्वसामान्य जनतेमध्ये गेलेली असणार। पदभार स्वीकारल्यानंतर महापौरांच्या भाषणावेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार गोंधळ घातला। प्रदूषणाच्या मुद्द्यावर मास्क घालून आलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुरुवातीपासूनच सर्वांचं लक्ष वेधलं होतं। मात्र सभागृहात ते येईपर्यंत त्यांना जागाच मिळाली नाही। काँग्रेसच्या महिला नगरसेवकांना जमिनीवर बसावं लागलं। यावेळी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण खुर्चीवर आणि मुंबईच्या लाडक्या बहिणी जमिनीवर अशा शब्दात काँग्रेसनं निषेध केला। भाजपची पहिली मुंबईची महापौर आहे महिला महापौरनी आज मुंबईकरांनी निवडून दिलेले महिला नगरसेविका आहे काँग्रेसच्या, त्यांना जमिनीवर बसवलंय म्हणून आम्ही मुंबईची पहिली भाजपची महिला महापौरचा निषेध करतोय। काँग्रेसला महाराष्ट्रातच जागा नाही राहिलेली आहे, त्यांनी इकडे स्वतःची जागा दुसऱ्याला द्यायचं असं केलं तर कसं चालणार। त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने जागा ठेवलेली होती। त्या जागेवरती UBTचे काही नगरसेवक तिथे बसले, त्यामुळे त्यांच्यासाठी थोड्याच जागा राहिल्या। महापौर आणि उपमहापौर यांनी सभागृहात भाषण केलं। यावेळी शिवसेना नेते उपमहापौर संजय घाडी यांच्या भाषणाची प्रत फाडून ठाकरेंच्या नगरसेवकांनी सभागृहातून काढता पाय घेतला। आता हे चित्र वारंवार आपल्याला पाहायला मिळेल। एखादी गोष्ट होत नाही असं वाटलं किंवा मनासारखी होत नाही असं वाटलं की सभात्याग करणं हे आता सुरू होईल विरोधकांकडून, परंतु आजच्या दिवशी होईल असं वाटलं नव्हतं। ठाकरेंची शिवसेना असो, भाजप असो, शिंदेंची शिवसेना असो वा काँग्रेस, सर्वच नवनिर्वाचित नगरसेवकांनी महापालिकेचा पहिला दिवस चांगलाच गाजवून सोडला।
मात्र यावेळी मनसेचे नगरसेवक तटस्थपणे बसून राहिल्याचं दिसून आलं. एकूणच 4 वर्षानंतर महापालिकेत पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांचा सामना रंगलेला पाहायला मिळाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, मुंबई.